नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मस्त असा टाईम काढला आहे कोकोसाठी, कारण की आमच्या कोकोचे केस खूप वाढलेत बघा. पायाचे हाताचे जे पंजा असतो ना त्याच्यामध्ये त्यांना आहे ना खूप केस येतात. आणि ते काय होतं, सगळीकडं जर पाण्यात वगैरे गेले ते तर सगळीकडं ओलं वगैरे होतं आणि त्याच्यातून त्यांचा पाय पण सरकतो किंवा त्यांच्या पायाला इजा होऊ शकते किंवा ते पाणी जमा होऊन तिथे किडे होऊ शकतात. त्यामुळे ना मी तर 8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी जास्त केस वाढले ना त्याची काढून घेते. जर तुम्हाला टाईम नाही भेटला तर 15-20 दिवसांनी पण तुम्ही ग्रोमिंग केली तरी चालेल. बघा किती केस, एवढी केस येतात त्या पायाचे. मी आता काढलेत, एवढे अशी केस येतात त्याला, खूपच येतात. अंगाची नाही काढणार आहे त्याच्या, कारण की उन्हाळ्यातच मी ग्रोमिंग केली होती त्याची. आणि तो बघा किती शांतपणे मला काढून देतो आहे. ही जी मशीन आहे ना त्याचा आवाज नाही होत, त्यामुळे तो शांत बसला आहे. आणि जर त्याच्या तिथे नेलं ना ग्रोमिंग वगैरे करायला ग्रोमिंग सेंटरला, तर त्या मशीनचा एवढा आवाज असतो ना का तो त्या आवाजानेच घाबरतो आणि पळतो इकडे तिकडे. पण ह्या मशीनचा आवाज नाही येत जास्त, त्यामुळे तो शांत पडून राहिला आहे. आणि मस्त ग्रोमिंग वगैरे झाली कोकोची, नखं वगैरे काढली त्याची. हाताची पण नखं खूप वाढलेली, ती खूप लागतात त्याला अंगावर घेतल्यानंतर. आणि मस्त नाश्ता वगैरे करून झाला आणि बोललं चला आता मस्त झाडांची ग्रोमिंग करूया. म्हणजे माझी झाडं खूप वाढली होती, मोठी मोठी झालेली, तर ती कटिंग पण करायची होती. पण मी कटिंग नाही करणार आहे सध्या, फक्त त्यांची ना माती चेंज करणार आहे. काय होतं, आपण माती तशीच ठेवतो आणि फक्त साईडनी खत वगैरे घालत असतो. तर काय होतं, आतमध्ये माती ना एकदम गच्च होऊन जाते. तर मातीची पण तुम्ही ना जेवढी झाडांची काळजी घेता ना तेवढी मातींची पण घ्यायला पाहिजे. नाहीतर काय होतं, त्या मातीतला जो कस असतो ना तो सगळा निघून जातो. त्यामुळे सगळ्या झाडांची ना माती आता मी काढणार आहे आणि कुंड्या मोकळ्या करून मस्त त्यात कोकोपीट वगैरे मिक्स करून घालणार आहे. आणि खतं वगैरे आज नाही घालणार मी, खतं मी 2-3 दिवसांनी घालणार आहे. कारण की लगेच प्रत्येक म्हणजे सगळ्या गोष्टी एकाच दिवशी करायच्या नसतात. त्यामुळे मी मध्ये मध्ये गॅप घेऊन अशा करत असते. आणि जरी मी खत घातलं असतं, पण काय होतं आहे, आपण आता पूर्ण ती कुंडी मोकळी करणार आहे. झाड पूर्ण त्याचे मुळं आहे ना एकदम लूज करणार आहे. त्यामुळं ते त्या खत त्याच्यात पटकन जाऊन मुळं खराब होतात. त्यामुळे मी फक्त आता मातीत चेंज करणार आहे. आणि कितीतरी झाड आहेत बघा. नाही म्हणता म्हणता माझ्याकडे खरंच खूप झाडं झालेत. आणि मी हे कोकोपीट आहे ना मिशोवरनं मागवलेलं. गेल्या वेळेस पण तिकडनंच मागवलेलं, पण आता 10 किलो मागवले बघा. आणि खूप असं आलं आहे. तर बोललं प्रत्येक झाडांमधली चेंज करूया आता माती आपण, जास्त आले तर. आणि हे ना खूप छान त्यांनी पॅकिंग करून दिली आहे. मला वाटलं ही गोण आहे त्याच्यामध्ये असंच टाकून असेल, पण नाही, दुसरी पण त्याच्यात 2 वेगवेगळ्या गोणी दिल्यात त्यांनी 5-5 किलोच्या. म्हणजे जर तुम्हाला एकदम सगळ्या वापरायच्या नसतील तर आधी 5 किलोची वापरून 5 किलो ठेवू शकता तुम्ही असं. पण छान पॅकिंग केलेली त्यांनी. आमचा कोको बघा साईडला इथं बसला आणि कसा बघतोय. त्याला खूप मज्जा वाटत असते असं काय काम करत असली ना मी, तो नुसतं बघायचं काम करतो का काय करते ही काय नाही, बघ कसं बघतोय. आणि झाडं जर घेतलीत मी सगळे हॉलमध्येच, कारण की गॅलरीमध्ये आमच्या ना तेवढी जागा नसते. म्हणजे असे जे बसण्यापुरती वगैरे, परत झाडं ठेवून बसणार तेवढी जागा नसते. आपण सिंगल 1-2 माणसं बसू शकतो अशीच गॅलरी आहे छोटी, जास्त मोठी नाही बघा. आणि कोकोपीट किती छान आहे ना हे, मस्त एकदम कोकोपीट मला खरंच खूप आवडलं. त्यात अजिबात घाण नाही किंवा कचरा नाही कोणत्या प्रकारचा. नुसते आपले ते कोकोपीट म्हणजे काय असतं, जी आपली नारळाची किसी असते ना, शेंडी असते साईडला, त्या किशी असतात त्याच्यापासून हे बनवतात ते लोक. ते सडून वगैरे तसं बनवत असतील. प्रोसेस मला त्याची पण एवढी माहिती नाही आहे, पण त्याच्यामध्ये सगळं ते नारळाच्या करटीचे किसीच आहे बघा, त्याच्यापासूनच त्यांनी बनवलेलं आहे. त्यालाच कोकोपीट म्हणतात म्हणून. आणि ही बघा माझी झाडं किती छान आहे. कढीपत्ता बघा किती लांब झाला आहे. आणि हे स्नेक झाड आहे, याच्यामध्ये पण माती बघा कशी झाली. एकदम ना आपली माती बघा अशी काळी किंवा लाल असते आणि ती हळूहळू ना अशी साईडने सफेद सफेद अशी बुरशीसारखी होत जाते. तर तेच कारण आहे की ना मातीची पूर्ण त्याची हे असते ना ती खराब होत जाते. तर त्यामुळे मी सगळी आता माती बघा ही लूज करणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला माती चेंज करायची असेल ना त्याचे 1 दिवस आधी पाणी घालायचंच नाही झाडांना. नाहीतर काय होतं, आपल्याला जर माती चेंज करायची तर ना पुन्हा चिकट माती असते. आणि आता ऊन पण आहे, त्यामुळे तो उन्हाळ्यातच तुम्ही हे सगळं करू शकता. तसं पाऊस पडायचे दिवस आहेत, पण आता ऊनच आहे सध्या. तर काय माहिती पाऊस कधी पडतोय, तर बोललं पाऊस पडायच्या आधीच आपण करून घेऊया. त्यामुळे बघा किती, तरी पण गच्च नाही बसली एवढी माती माझी, पण खाली खाली खूप गच्च आहे. वरती एवढी नाही आहे, कारण की वरती मी नेहमी 5-6 दिवसांनी वगैरे मोकळी करत
असते माती, पण एकदम खाली जात नाही करायला, कारण की मुळांना त्रास होईल त्याच्या म्हणून. तर आता मी साईडने सगळी माती लूज करून घेणार आहे. जरा ना कुंडीला पण साईडने मारायचं, म्हणजे ना ते मुळं ना जरा लूज होतात. आता एकदम तुम्ही कोणती पण गोष्ट त्या मातीमध्ये घुसवणार ना, तर ती मुळं तुटण्याची वगैरे पण भीती असते. तर हे झाड पण माझं ना त्या दिवशी तुटलेलं आहे एक पान, तर त्याचं आहे ना त्याला ना मी धागा बांधला तिथे, कारण की माझ्या जीवावर येतं ते तोडून फेकून द्यायला. तर इथे मी आता तुळस घेतली आहे. तर पहिले तिची आज्ञा घ्यायची आपण तुळशीची, पाया पडायचं तिच्या तुळशी मातेच्या, आणि बोलायचं का मी तुझं काम करायला घेतलं आहे, म्हणजे माती वगैरे चेंज करायला, आणि पाया पडूनच नेहमी घ्यायचं, त्यांची परमिशन घ्यायची आणि नंतरच सुरुवात करायची. तर इथे मी सगळी बघा तुळस बाजूला काढली, आणि ही माती बघा कितीतरी गच्च झाली आहे, पण निघत नव्हती. मी मांडीवर घेतले ती कुंडी, ताकद लावते पण निघत नाही आहे. खूप त्रास झाला मला ते काढण्यासाठी बघा. तरी पण मी किती किती त्याचे ते माती काढायचे वगैरे आहेत ना, सुरी चाकू, त्यांनी सगळं घुसून घुसून ती माती मोकळी केली आता. आणि सगळी आता ती माती ना मिक्स करणारे कोकोपीट टाकून त्याच्यामध्ये. तर हे कोकोपीट आपलं असं काय नाही, म्हणजे तुम्ही कमीच टाकला जास्त टाका काय होईल झाडांना, असं काही नाही आहे. तुम्ही माती आणि कोकोपीट जरी सेम घेतलं तरी चालेल. तर मी ते थोडी माती जास्त घेतली आहे कोकोपीटपेक्षा. आहे कोकोपीट जास्त, पण थोडी माती घेतली, कारण की माती ही असायलाच हवी आहे झाडांसाठी, म्हणून बोललं कोकोपीट थोडं कमी घेऊया. आणि तर तुम्ही दोन्ही सेम घेतलं तरी चालेल, असं काय नाही. तर हे बघा इथे सगळं कोकोपीट आणि माती मिक्स केली आहे. तर किती भुसभुशीत झाली आहे बघा माती. आणि मग अशी किती होती कच्चं, आणि कशी दिसत होती ती माती, त्याची एकदम कस निघून गेलेली मातीची. तर ही माती बघा, ही होती आधीची माती जी मी कुंडीतली काढली आहे, आणि ही आहे कोकोपीट घातल्यावरची माती. असा फरक पडतो बघा. त्यामुळे कोकोपीट ही प्रत्येक झाडामध्ये ना तुम्ही टाकतच जा, झाडं खूप छान येतात. आणि कुंडीमध्ये बघा आधी थोडं मी दगड ठेवला त्या होल्याजवळ, आणि कोकोपीट टाकलं आहे, आणि त्याच्यानंतर हे मिक्स केलेली माती कोकोपीट टाकणार आहे. आणि कधी पण आहे ना मुळांना श्वास घेण्यासाठी जागा असायलाच हवी आहे, त्यामुळे अशी माती वापरायची. असं केल्यामुळे काय होतं, झाडांची वाढ खूप छान होते. आणि दर 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी तुम्ही ना माती अशी चेंज करत राहा, त्याच्यामध्ये कोकोपीट वगैरे मिक्स करा, आणि मग झाडं बघा तुमची किती छान येतात. तर आता सेम सगळ्या झाडांची तशीच प्रोसेस करणार आहे मी, सगळी माती चेंज करणार आहे. आणि हे काम करता करता मला संध्याकाळचे 6 वाजलेले. तर ही बघा माझी झाडं, जी लहान मुलांची केसं वाढल्यावर कशी ती मुलं दिसतात, आणि कटिंग करून आल्यावर किती छान दिसतात, तशी माझी झाडं झाली आहेत, एकदम गोंडस बाळं झाली आहेत माझी. तर तुम्हा सर्वांना हा माझा व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय.